पुढची बातमी पाहूयात। जालन्यामध्ये भूमाफियांनी कोट्यवधी रुपये लाटलेले आहेत। माजी आमदार संतोष सांबरे यांनी आरोप केला। ड्रायपोर्ट ते समृद्धी महामार्ग वळवून पैसे लाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे। माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केली। या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। तर जालन्यात भूमाफियांनी कोट्यवधी रुपये लाटलेत। माजी आमदार संतोष सांबरे यांनी आरोप केला। ड्रायपोर्ट ते समृद्धी महामार्ग वळवून पैसे लाटल्याचा आरोप आहे। तर माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहित या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलेली आहे। की जालना जिल्ह्यात जो ड्रायपोर्ट निर्माण झालेला आहे त्याला कनेक्टिव्हिटी म्हणून समृद्धी महामार्गाशी कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी जो रस्ता तयार करण्यात आला तो रस्ता सरळ न घेता तो रस्ता डायव्हर्ट करण्यात आला, वळवण्यात आला आणि मूळ जो दिशा होती, जी अलाइनमेंट होती ती बदलून भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या आणि त्या जमिनीच्या सुद्धा मावेजा याच भूमाफियांनी, जे भूमाफिया सिडकोमध्ये आहेत त्याच भूमाफियांच्या कुटुंबियांनी कोट्यवधी रुपये सिडको ते ड्रायपोर्टच्या रस्ता कनेक्टिव्हिटीमध्ये भूसंपादनाचा मावेजा लाटलेला आहे, गिळंकृत केलेला आहे। या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना परत एकदा तक्रार केलेली आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना तक्रार केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।